नमस्कार मित्रांनो, मी माया आहे. आज मी तुम्हाला माझीच एक जुनी कथा सांगणार आहे. त्यावेळेस मला पाहुणे आले होते, अर्थात मला एक स्थळ आलं होतं आणि तो मुलगा गावाकडचा होता. मी चांगले शहराकडचे, दिसायला खूपच देखणी, मात्र मला पाहिजे तसा जोडीदार भेटत नव्हता आणि लग्न होत नव्हतं. म्हणून माझे घरचे सारखेच मला पाहुणे कोणते ना कोणते आणायचे. तसं मला गावाकडे राहायचं नव्हतं, कारण की मी शहरातली होते आणि मला गावाकडे ॲडजस्ट होणार नव्हतं. म्हणून मग मी त्यांना सांगितलं होतं. तरी पण ते म्हटले, आपल्या नात्यातलंच एक स्थळ आहे आणि मुलगा चांगला आहे, घरचं पण चांगलं आहे, एकदा पाहून तर घे. मी म्हटलं बरं ठीक आहे. त्यावेळेस मात्र ते अचानक आले. मात्र मी शेजाऱ्यासोबत नको तेच करत असताना त्यांनी पाहिलं आणि मग शेजाऱ्याने माझ्यासोबत काय काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या आणि चला मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, मी माया आहे. तसं प्रत्येकच घरच्यांना वाटतं की आपल्या लेकीला चांगले पाहुणे यावे आणि तिचं लग्न होऊन चांगला संसार व्हावा. माझ्या पण घरच्यांना असंच वाटत होतं. मात्र मला लग्नामध्ये एवढं काही इच्छा नव्हती. मला लवकर लग्नच करायचं नव्हतं आणि लग्नाचं वय निघून चाललं आहे. लवकरात लग्न कर आणि नंतर असा चांगला जोडीदार भेटत नाहीत असे मला घरचे नेहमी सांगत असायचे. त्याच्यातच मी जिथे राहायचे तिथे माझ्या सगळ्या आजूबाजूच्या मैत्रिणीचं लग्न झालं होतं आणि लग्न होऊन त्या नांदायला पण गेल्या होत्या. मात्र गल्लीमध्ये जिथे मी राहायचे ते आमची एक कॉलनी होती आणि शेजापाजारी खूपच नवीन असायचे. त्याच्यात आमच्या शेजारी एक रुपेश नावाचा व्यक्ती आलता. दिसायला खूपच देखणा होता आणि सगळ्या कॉलनीतल्या बाया आणि माझ्या मैत्रिणी सारख्या त्याचंच नाव घेत असायच्या. स्वतःला त्यांनी व्यवस्थित ठेवलं होतं आणि नियमित तो व्यायाम करायचा आणि व्यायाम केल्यामुळे तो अगदीच दिसायला खूपच देखणा आणि असा सुंदर पण दिसत असायचा. झालं असं मला चांगलंच आठवतं आहे. मी बाहेरून येत होते आणि माझ्याकडे थोड्याशा वस्तू होत्या आणि पिशवीमध्ये बाजार पण होता आणि मी येत असताना त्याने अचानक आला आणि त्या गाडीवरती होता, बाईकवरती. तो म्हटला, कुठे चालली? बस, मी घरीच चाललो आहे. त्यावेळेस मी पहिल्यांदा त्याच्या गाडीवर बसून घरी आले होते. शेजापाजारीन सगळ्याच पाहायला लागल्या की ह्याच्याशी कशी काय ह्याची ओळख, आणि सगळेच मला म्हणायला लागले, काय गं, काय जादू केली तू आणि कशी काय झाली तुमच्यात मैत्री? मग काय सगळ्यांनाच तो आवडायचा आहे मला तेव्हा समजलं. आणि मी पण, अगं त्याला मी आवडते आणि तो नेहमीच मला बोलतो. त्याने मलाच बाजारला घेऊन गेला होता आणि येताना म्हटला की चल, मी तुझ्यासाठीच थांबलो आहे. त्यावेळेस सगळ्याजणीच म्हटल्या, तुझं मात्र भारी आहे गं, तुला एवढं देखणा आणि चांगला असा जोडीदार भेटलाय. मी म्हटलं हो, मला तर तो आवडत होता. मात्र खरं सांगायचं म्हटलं तो खूपच शांत स्वभावाचा होता. एवढं काही कुणाला बोलत नसायचा आणि मी जरी त्याच्या घरी गेले तरी तो मला पण काही भाव देतच नसायचा. मला मात्र नेहमीच वाईट वाटायचं आणि असं वाटायचं की ह्याने मला बोलावं आणि माझ्याशी ओळख करावी, कारण की मी पण मनापासूनच त्याला पसंत करत होते. आमच्या घरची संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाला आणि म्हटले की अगं उद्या तुला पाहुणे येणार आहेत. मी म्हटलं काय आणि मला का सांगितलं नाही? त्यावेळेस ते म्हटले, अगं इथे त्यांचे जरा नातेवाईक आहे ना, त्यांना भेटायला पण येणार आहेत आणि आल्या आल्या ते आपल्या घरी तुला पण पाहून जाणार आहेत. मी म्हटलं हो का, पण आहो. त्यावेळेस घरचे म्हटले, आता आहो आणि नाही अजिबात म्हणू नको. मुलगा चांगला आहे, दिसायला देखना, त्याच्यासोबत गावाकडे शेती वगैरे आहे आणि तो नोकरीला पण आहे. हां, खाजगी कंपनीत असला म्हणून काय झालं, आज ना उद्या तो कायमचा होतीलच. त्यावेळेस मी म्हटलं, अहो मला पगार किती आहे हे तर सांगायचं त्यांना, मला जसा पाहिजे तसा भेटायला पाहिजे. त्यावेळेस माझी आई म्हटली, अगं माया, आता नको जास्त विचार करू आणि तुला तर माहीत आहे तुझ्या वडिलांना सारखा आजार असतो आणि त्यांचा कधी कधी BP वाढतो, दवाखान्यात न्यायला लागते, कारण की तुझीच ते नेहमी काळजी करत असतात त्यांच्यासाठी. तर तो होकार दे आणि ते आहे तर तुझं संसार चांगला झालेला त्यांना पाहायचं आहे. नंतर मी विचार केला आणि म्हटलं हो, त्यांचं पण बरोबरच आहे. माझ्यानंतर त्यांना
काही काळजी नाही राहणार आणि मी जोपर्यंत आहे त्यांना सुखात पाहायचं होतं. मात्र मला शेजारचा पण आवडू लागला होता. एक दिवशी झालं असं. मग दुसऱ्याच दिवशी माझी आणि त्याची भेट झाली. त्यावेळेस घरातले थोडेसे बाहेर गेलते. मी म्हटलं की "काय रे रुपेश, काय बोलत नाही आणि तुला आवडत नाही का बोलायला? का मीच तुला आवडत नाही?" त्यावेळेस तो म्हटला, "नाही नाही अगं, तसं नाही. तुझा स्वभाव मला आवडतो. तू खूपच चांगले आहे, इतरांसारखं नाही. नाहीतर इथल्या कॉलनीतल्या सगळ्या बाया स्वतःहून मला बोलण्याचा प्रयत्न करतात आणि माझ्याशी मैत्री करण्याचा. मात्र मला हे काही आवडत नाही." त्यावेळेस मी म्हटलं, "तू एकटाच असतो घरी, बाकीचे?" त्यावेळेस तो म्हटला, "सगळेजण बाहेर कामानिमित्त आहेत. मात्र मला इथे नवीनच जॉब लागला आहे. आता दिवसभर मला नसतं काही काम. मात्र मी घरूनच सगळं ऑफिसचं काम करत असतो आणि रिकाम्या वेळात मी मात्र मोबाईलवरती गेम वगैरे करून खेळून असाच टाईमपास करत असतो." मी म्हटलं, "हो का? तुला कोणी मैत्रीण वगैरे तर नक्कीच असेल, म्हणजे गर्लफ्रेंड?" त्यावेळेस तो म्हटला, "नाही नाही, अजून मला कोणी नाही." त्यावेळेस मी आश्चर्यचकित होऊन विचारलं की "मला तर खोटं नको बोलू, कारण की दिसायला तू एवढा देखणा आहे आणि एवढा स्मार्ट आहे. नक्कीच तुझ्या मागे तर सगळ्या मुली पागल झाल्या असतील." त्यावेळेस तो म्हटला, "नाही ना, तसं काही नाही. तुला तर माहीत आहे मी किती शांत स्वभावाचा. एवढं मी कधी कोणाला बोललो नाही. तसं माझं अजून लग्न पण नाही ठरलं." त्यावेळेस मला खूपच आनंद झाला की तो अजून एकटाच आहे म्हटल्यावर. मग मी त्याला तिथेच बोलत थांबले आणि मग शेवटी मी आज विचारायचंच धरलं, कारण की ही संधी मला पुन्हा येणार नव्हती. मला पाहुणे पाहायला येणार होते. मी त्याला सांगितलं. त्यावेळेस मात्र तो म्हटला, "हो का? चांगली आहे गोष्ट. मग तू लग्न होऊन जाणार?" त्यावेळेस मी म्हटलं, "नाही ना, मला आत्ताच नाही लग्न करायचं. मला जसा पाहिजे तसा भेटला नाही." त्यावेळेस तो म्हटला, "नक्की तुला कसा पाहिजे?" त्यावेळेस मग मी बोलून गेले. मी म्हटलं, "तुझ्यासारखाच मला पाहिजे. तू किती चांगल्या स्वभावाचा आहे, मला समजून घेतो आणि एवढा दिसायला स्मार्ट आहे. मला असाच तुझ्यासारखा एकरूप माझ्याशी राहणारा, कारण की तुझं मन मी ओळखलं आहे. तुला दिसण्यावर नाही तर समोरच्या व्यक्तीचं मन तू पाहतो." त्यावेळेस त्याला पण खूपच चांगलं वाटलं. मी त्याला चांगले नावाजले. आम्ही खूप वेळ बोलत राहिलो आणि मग काय, मी त्याच्या घरात एकटी होते. त्याने मला जवळ घेतलं आणि म्हटला की "मला पण तू खूपच आवडत होती. तू एवढी दिसायला सुंदर आहेस, कोणी पण तुझ्या फिदा होईल." जवळ घेतलं आणि चांगलंच मला प्रेम करू लागला. त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि जरी वेगळी असली तरी मला त्याच्यामधून एक सुख भेटू लागलं, ज्या सुखासाठी मी आसुसलेले. बाई गं, तिकडे पाहुणे आले होते आणि मी इकडे शेजाऱ्यासोबत चांगलाच आनंद घेत होते. मी त्याला म्हटलं की "असं वाटतं आता मला जोडीदार भेटला आहे. तुझ्यासोबतच कायम राहण्याची माझी खूपच इच्छा आहे." त्यावेळेस तो म्हटला, "हो का? आपलं लग्न होईल तेव्हा होईल. मात्र तुला आता मी रोजच असा आनंद देऊन एक वेगळंच सुख देणार आहे." मी म्हटलं, "हो, आणि थांबू नको." त्यानं पण वेड्यासारखं मला प्रेम केलं. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.